हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, मँगोचा सीझन संपत आलेला आहे. चला मग जाता जाता आपण एक मस्तपैकी मँगोची रेसिपी करूयात. अगदी झटपट होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आवडणारी आहे. तर आजची रेसिपी आहे मँगो रवा केक. मँगो रवा केक साठी ना आपल्याला 1.25 बाउल रवा लागणार आहे. बारीक रवा, अर्धा बाउल साखर, पाव बाउल तेल, अर्धा बाउल दूध, अर्धा बाउल मँगोची प्युरी किंवा आंब्याचा रस. आता हे सगळं केकचं मिक्सचर आहे ते आपण मस्तपैकी छानपैकी बारीक करून घेऊयात, म्हणजे ब्लेंड करून घेऊयात. आपण छानपैकी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढूया. आपण सगळं मिक्सचर एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि आता आपण ना ह्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास हे आपण भिजवून घेणार आहे. ह्याचं कारण काय आहे की आपण रव्याचा केक करतोय, रवा फुलायला वेळ लागतो, रवा छान भिजायला वेळ लागतो. त्यासाठी आता आपण अर्धा तास हे छानपैकी झाकून ठेवूया. आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण काही गोष्टींची तयारी करून घेऊया. पहिली स्टेप म्हणजे आपण आहे ना कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आता ते प्रीहीट करायला ठेवूयात, म्हणजे गरम व्हायला आपण बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. आपण मँगो रवा केक ना वाटीमध्ये करणार आहोत. तर ही सेकंड स्टेप आहे की आपण वाट्यांना सगळं ऑइलनी म्हणजे तेलाने आपण ग्रीज करून ठेवलेलं आहे. आणि शिवाय ना काय होतं, बऱ्याच वेळा बॅटर एक्स्ट्राचं उरतं. सो एक्स्ट्राच्या वाट्या पण अशा ठेवायच्या की उरलं तर आपण परत अजून 1-2 वाट्या ॲड करून ठेवू शकतो. आता मँगो रवा केक जर तुम्हाला वाटीमध्ये करायचं नसेल, अखंड असा करायचा असेल, तर आपलं जे कुकरचं जे भांडं आहे त्याला तुम्ही ऑइलनी तेलाने ग्रीज करून मग त्याच्यात सगळं बॅटर टाकून मग बेक करून घेतला तरीही हा ऑप्शन चालू शकतो. तुमच्यावर डिपेंड आहे. आपल्याला केकमध्ये ना टुटी फ्रुटी घालायची आहे. सो एका प्लेटमध्ये मी टुटी फ्रुटी घेतली आहे आणि अगदी चिमूटभर आता ना त्याच्यातनं गव्हाचं पीठ टाकायचं आणि ते असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेस आपण कशासाठी करतोय माहितीये का, की ज्या वेळेला आपण केक बेकिंगला ठेवतो त्यावेळेला साखर मेल्ट होते किंवा दुधामुळे ना सुरुवातीला पातळ व्हायला लागतं, त्यावेळेला ती जी टुटी फ्रुटी असते ती खाली जाते. तर ती जायला नको, आपल्याला टॉपिंगला छान दिसली पाहिजे, कलरफुल, यासाठी ही प्रोसेस करावी लागते. आता अर्धा तास झालेला आहे आणि छानपैकी आहे ना आपला रवा सुद्धा फुललेला आहे मिश्रणातला. ह्याच्यात ना आपला हा जो पोह्याचा चमचा असतो तो अगदी पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. आता याच पोह्याच्या चमच्यानी सपाट चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. त्यात आता 2 ते 3 चमचे दूध टाकायचे आणि छानपैकी आपण आता हे मिक्स करून घेऊया. आपण आता हे मिक्सचरनं सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण ना वाट्यांमध्ये फिलअप करायचं. वाट्यांमध्ये कसं फिलअप करायचं, तर अगदी पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी. आता आपण ह्याच्यात काय करूयात, अर्धी वाटीच आहे ना फिलअप करून घेऊयात. म्हणजे का माहिती का, की ज्या वेळेला केक बेक होईल त्यावेळेला आपला केक फुलतो, यासाठी आपण अर्धी वाटी मिश्रण सगळ्या ह्याच्यामध्ये इव्हनली वाट्यांमध्ये फिलअप करून घेऊयात. बरोबर 5 वाट्यांमध्ये छानपैकी डिवाइड झालेला आहे. आता आपण त्याच्यावर ना टॉपिंगला टुटी फ्रुटी टाकून घेऊया. आपण टुटी फ्रुटीने मस्तपैकी टॉपिंग केलेलं आहे. आता आपण बेकिंगला ठेवूया. कढईत आपण ना स्टँड ठेवलं होतं आणि आता वाट्यामध्ये करणार आहोत म्हणून आपण एक प्लेट ठेवणार आहे आणि त्यावर ह्या वाट्या छानपैकी अरेंज करून घेऊया. वाट्या आता छान अरेंज केलेल्या आहेत. आपण एक मोठी परात किंवा मोठं जे ताट आहे ज्याने सगळं कव्हरअप होईल अशा पद्धतीने आपण कव्हरअप करायचंय. ह्याची फ्लेम आपण अगदी लो ठेवलेली आहे. आता 30 ते 35 मिनिटांनंतर आपण यांना अलार्म लावूया 30-35 मिनिटाचा आणि आपण त्यानंतर टूथपिकनी चेक करायचंय. आता बरोबर अर्धा तास झालाय. आपण आता चेक करूया. तुम्ही बघू शकताय की किती छान मस्त परफेक्ट केक आता बेक झालेला आहे. आता कसं झालंय की परफेक्ट आहे ना बेक झालेला आहे, पण आपण यांना टूथपिकनी आधी चेक करूया. येस, टूथपिक आहे ना क्लीन आलेली आहे. तुम्ही बघू शकताय काहीही चिटकलेला नाहीये त्याला.
तरी पण आपण एक 2 मिनिटं आहे ना, एक स्टँडिंग टाइमसाठी ठेवणार आहे. 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि झाकण अजिबात 5 ते 10 मिनिटं उघडायचं नाहीये. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे. 10 मिनिटं अजिबात ह्याचं झाकण उघडायचं नाहीये. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण ह्याचं झाकण काढून छानपैकी हे केक सगळे गार करून घेऊयात. आपला केक ना छानपैकी गार झालाय. आता आपण सुरीने एक फक्त ना असं फिरवून घेऊयात, म्हणजे काय होतं, परफेक्ट डिमोल्ड होऊन आपल्याला केक छानपैकी बाहेर येतो. आता सुरीने आपण डिमोल्ड केलाय. असा मस्तपैकी छानपैकी केक सुंदर निघून आलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण बाकी सगळे केक आता डिमोल्ड करून घेऊयात. तर फ्रेंड्स, मस्त असं सुपर यम्मी आणि डेलिशियस मँगो रवा केक तयार आहे आणि तो आपण छानपैकी असा वाटीच्या शेपमध्ये करून घेतलेला आहे. मस्त परफेक्टली बेक झालेला आहे आणि आपण तो सर्व पण करून घेतलाय. हा केक ना जवळजवळ 3 ते 4 दिवस मस्त टिकतो. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची केकची रेसिपी? आहे ना एकदम साधी सोपी झटपट होणारा केक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, ग्लुटेन फ्री आहे. आपण मैदाही वापरला नाहीये, कणिकही वापरली नाही. छानपैकी रव्याचा हलका फुलका फ्लेवरफुल मँगो केक बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा. थँक्यू.